प्रमुख पाहुणे व येथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना आपलं स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशालाच बदल घडवू शकत नाहीत. असे जगाला शिकवणारे स्वामी विवेकानंद यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले तत्त्वज्ञानी होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव विश्वनाथ दत्त व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी असे होते. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांच्या आई वडिलांनी लहानपणापासून उत्तम संस्कार केले होते. त्यांना विज्ञान, इतिहास, कला याचे सर्व ज्ञान मिळाले होते. त्यांना खेळ, शारीरिक व्यायाम हे त्यांना कुशल होते. रामकृष्ण राजहंस हे त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांचे नाव विवेकानंद हे ठेवले होते. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन स्थापना केली. त्यांनी जनतेच्या उद्योगासाठी अनाथाश्रम, वसतिगृह, रुग्णालये स्थापना केली व त्यांनी भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानववादी चेहरा जगापुढे आणला. अशा या महान पुरुषाने सन 1902 रोजी बेलूर मठ येथे समाधी घेतली. जय हिंद.